महापालिका निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार याची चर्चा रंगत आहे। पण अमरावती महापालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। गेल्या निवडणुकीत 45 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले असून या दारुण पराभवाचं खापर आता थेट नवनीत राणा यांच्यावर फोडण्यात आला आहे। भाजपाच्या 22 पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने अमरावती भाजपामधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे। पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत। आम्ही भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, मात्र आमचा पराभव विरोधकांनी नाही तर पक्षाच्याच नेत्या नवनीत राणा यांनी केला आहे, असं या पत्रात म्हटलं आहे। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या 5 दिवसात नवनीत राणा यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना डमी ठरवून आपल्या युवा स्वाभिमान या उमेदवारांचा प्रचार केल्याचा दावा या पत्रात या उमेदवारांनी केला आहे। पत्रात पुढे म्हटले की नवनीत राणा यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये स्वतःचे उमेदवार उभे करून भाजपाच्या पॅनलचे नुकसान केले। जर नवनीत राणांना आता बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर त्या भविष्यात अमरावतीत भाजपाचा नायनाट करतील, असा इशारा या 22 नेत्यांनी दिला आहे। यावर आता देवेंद्र फडणवीस काय ऍक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।